आणि एक गोष्ट मला समजत नाही की राज्याचं लक्ष लागणे कशावर. म्हणजे सगळा नागपूर असेल, अमरावती असेल, औरंगाबाद असेल, मुंबई असेल, त्यांना काय सांगितलं हा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक प्रश्न इथले सभासद त्यांच्या हिताचं योग्य आहे ते करण्याची स्थितीच आहे. आजूबाजू दुसऱ्या संस्था आहेत, तालुक्यात त्यांचा इंटरेस्ट नाही. एकंदरीत आपण बघितलं की लोकसभेनंतर आपण प्रत्येक निवडणूक लागली, आता आपल्या पक्षाचे देखील 20 उमेदवार या निवडणुकीत उभे ठाकलेले. असं आहे की पक्ष चालवताना कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आम्हाला इथे एकंदरीत वारसाईनं माहिती आहे. याच्यात आमची फार टोकाची भूमिका घ्यायची अजिबात इच्छा नव्हती, नाही यार. पण एक विशिष्ट स्थिती झाली, सुरू लोकांना बरोबर घ्यायचा दृष्टिकोन ठेवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. पण ठीक आहे, झालं. पण हे दीर्घकालीन आम्ही समजत नाही. हा तात्पुरता या कारखान्याच्या 19,000 सभासदांच्या पुरता हा प्रश्न आहे आणि त्याचा निकाल 4 दिवसांनी लागून जाईल. पवारसाहेब आपले मित्र शेंगाव तावडे यांनी काल जाहीर सभेमध्ये एक आरोप केलेला आहे की जी बारामती सूतगिरणी काढायची होती त्यावेळेस आपण मुख्यमंत्री असताना मी त्यांना म्हणलो होतो की फक्त माळेगावचेच कार्यक्षेत्रातील आपण सभासद घेऊन त्यांची इन्व्हेस्टमेंट करू, परंतु पवार साहेबांनी सोमेश्वर असेल, माळेगाव असेल ही लोक घेतली आणि 90% माळेगावची इन्व्हेस्टमेंट होती. काय नक्की या झालीच नाही ना, होऊ शकली. आणि गमत अशी आहे की उदाहरणार्थ साखर कारखाना ज्या कार्यक्षेत्रात ऊस आहे त्यांना तिथे घेतायचं. सूतगिरणी एकेकाळी बारामती हा कापसाचा भाग होता, आता कापूस इथं राहिला नाही आणि त्यावेळेस सूतगिरणी काढायची चर्चा त्यावेळी झाली. त्या सगळ्या तालुक्याला बरोबर घ्यावं असं लोकांची इच्छा होती. पण आम्ही त्याचा अभ्यास केला आणि कापूस असल्याशिवाय सूतगिरणी यशस्वी होणार नाही या निष्कर्षाला आलो आणि आम्ही हा प्रोजेक्ट सोडून दिला. आमच्याशी संवाद साधण्याचा पवार साहेबांचा पहिल्यांदा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना वाईट वाटलं असतं आम्ही संघटनेची केली. ठीक आहे, तुमचं हे खरं आहे, त्यांच्याशी बोलणं झालं होतं काही लोकांचं, पण त्यांना अडचण होती आणि त्यावेळेला आम्ही काही ताणलं नाही. या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात, खूप बोलले जातात. माहीत आहे मी काय इतकं काही बघत नाही या निवडणुकीकडे. मी आता पुण्यात चाललोय, परत इथं माझे दुसरे कार्यक्रम आहेत. त्या AIच्या संबंधीचे एक आंतरराष्ट्रीय पातळीचं वर्कशॉप उद्या इथं आहे. अमेरिकेवरून लोक येणार. माझं लक्ष त्याच्याच आहे, त्या बाकीच्या निवडणुकीत शिक्षण नाही. VIच्या बाबतीत आपण बघतोय की VIला अधिक महत्व दिलं जाते आणि त्याचं उत्पादन देखील आपण बघितलं की बारामतीत बघितले. याचा कितपत पुढं भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो माहिती आहे. मला त्याच्यातनं शेतकऱ्यांचे हित साधले जाईल असं वाटतं. आणि आजचं वृत्तांपत्र तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काल 500 कोटीचा निर्णय घेतला आणि ऊस आणि बाकीची पिकं तिथे AI वापरायचं धोरण त्यांनी फायनल केलं. याचा अर्थ उत्सुकता असेल म्हणूनच सरकारने हा निर्णय काल घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या संबंधीचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं आणि देशात पहिल्यांदा हा निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतलेला आहे, म्हणून त्यांचा अभिनंदन. पालखीचं प्रस्थान होत आहे, आपण कशा शुभेच्छा द्याल? ठीक आहे.
जाऊन दे साहेब सगळी माळेगाव कारखान्यात साहेब आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. दोन्ही पण सांगितलं जाते की माळेगाव कारखाना हा पवार साहेबांच्याच नावाने ओळखला जातो. ठीक आहे, तो व्यवस्था जातो, काय करू. पण मी त्याच्या आरोप प्रत्यारोप आणि याच्यात पडणार नाही. मात्र नेमकं काय झालं चला चला